जपानच्या ओसाकामध्ये वर्ल्ड बिझनेस एक्स्पोमध्ये महाराष्ट्र पवेलियनचं उद्घाटन करण्यात आलं आहे। अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं पवेलियनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। जपानमध्ये महाराष्ट्राचा डंका सध्या पाहायला मिळतोय। अनेक मराठी मंडळी जी या ठिकाणी कामानिमित्त स्थायिक झालेली आहेत त्यांनी आपला एक ग्रुप तयार केलेला या ठिकाणी। ते टोकियो लेझिम पथकचा एक बॅनर सुद्धा आपण त्यांच्या हातामध्ये पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा परिवेश केलेला एक तरुण सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। मावळे दिसतायत, कपाळी टिळा आहे, डोक्यावरती फेटा आहे, खरे मराठी यांना म्हणावं लागेल। आणि कसा जोश आहे या ठिकाणी जपानमध्ये, काय म्हणाल? जय 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 शिवाजी। जे ढोल, जे पथक, जे कपडे आम्ही घातले ते आमचं पूर्ण कल्चर रिप्रेझेंट करतो आणि त्या मानाने हे खूप मोठं आहे। सांगितलं तर इकडे गुंतवणूक करणं आणि इकडचं पण एक्सचेंज ऑफ बिझनेस हे खूपच चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे। तुमचं नाव एकंदरीतच वर्ल्ड बिझनेस एक्स्पोच्या विविध रंग, विविध छटा सध्या अनुभवायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत आणि एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो सुद्धा याला मिळतोय। कॅमेरा पर्सन कपिल सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ओसाका, जपान।